आणि आज मान्यवरांच्या धर्ती द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि। भगवान गौतम बुद्धांनी जे सांगितलं ते म्हणजे सम्यक मार्ग, त्याचं देखील त्याने विश्लेषण केलं। परंतु हे झालं तात्विक स्तरावरती, हे झालं पुस्तकीय स्तरावरती, परंतु त्याचं प्रत्यक्ष उद्दिष्ट कसं साध्य करायचं त्याचं उत्तर सांगितलं आचार्य तेजराव इंगळेकर। भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त इथं उपस्थित असलेले म्हणजे आस्था आहे, काहीतरी करण्याची इच्छा आहे, ज्यांनी 4 गोष्टी वाचलेल्या आहेत, भगवान गौतम बुद्ध यांनी दिलेला मार्ग सांगितलेला आहे, त्याचं कुठे ना कुठे वाचन केलेलं आहे, कुठे ना कुठे काहीतरी पटलेलं आहे, कुठे ना कुठे आपल्या स्वतःच्या अंतःकरणाला आव्हान दिलेलं आहे, म्हणून आज आपण इथे आहात। कोणाला वस्तूंचं दुःख आहे, कोणाला आजुरांचं दुःख आहे, कोणाला प्रतिष्ठेचं दुःख आहे, कोणाला यशाचं अपयशाचं दुःख आहे, फुल तृष्णा आहे, मला वस्तू पाहिजे, मला पद पाहिजे, मला प्रतिष्ठा पाहिजे, मला चांगल्या गोष्टी पाहिजे। 1917 पासून साकार विद्या मंदिरामध्ये आपण दरवर्षी बुद्ध जयंती साजरी करतो। 1917 मध्ये राजस्थानवरून जे प्रसिद्ध मूर्तिकार आहेत पांडेजी, त्यांच्याकडनं आपण भगवान गौतम बुद्धाची मूर्ती आणली। त्यावर्षी श्रीलंकेवरून 5 भंतीजी आले होते, त्यांच्या म्हणजे हाताद्वारे या मूर्तीची स्थापना झाली। दरवर्षी बुलढाणा शहरातील प्रतिष्ठित लोक, शासकीय अधिकारी या ठिकाणी येतात। या ठिकाणी जीवदान, क्षीरदान हा कार्यक्रम या ठिकाणी घेतला जातो आणि या ठिकाणी जे बौद्धाचं तत्वज्ञान सांगितलं जाते। बरेच लोक असे भेटतात नंतर की त्यांच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एका गोष्टीमुळे फरक पडलेला असतो। दरवर्षी मी सुद्धा क्रोधावरती नियंत्रण, क्रोध कसा सोडावा यावर्षी मी बोलत असतो दरवर्षी सुद्धा, आणि लोकांना आनंद येतो या ठिकाणी आले की।